कांद्याचे भाव पडलेत, आता कांद्यात नाव तरी घेतो. जवाशेठ वाघोलीकर, सदाबापू सातव, संजय भोसले, प्रशांत काटे, शारदाताई खराडे, संजय सिंह चौहान, रियाज हलीमा, विशेषतः फणींद्र, संदीप, निलिमाताई या सगळ्या गुजर परिवारांनी विनंती केल्यानंतर उपस्थित असणारे बारामती शहरातील ग्रामीण भागातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण आलो. ते फणींद्र, ॲडव्होकेट संदीपजी, ॲडव्होकेट निलिमाजी, समस्त गुजर परिवार, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. या नवीन वर्षाच्या आपल्याला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावं अशा प्रकारच्या देखील मनपूर्वक शुभेच्छा देतो. व्ही रंगीलदास अँड कंपनी टायर विक्री आणि व्हील अलाइनमेंट आणि इतर सर्व्हिसेस या शोरूमच्या दुसऱ्या शाखेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आज गुजर कुटुंबियांनी सुरू केलेलं हे दुसरं इथलं युनिट, त्याच्यामध्ये आमच्या सचिन आणि राजेंद्र कोंडे देशमुखांची ही जागा, पूर्वीचा काळ कसब्यामध्ये जायचं म्हटलं तर खूप लांब जावं असं वाटायचं, लांब जातोय असं वाटायचं. परंतु पवार साहेबांच्या सारख्या मार्गदर्शनाखाली बारामतीनं जो कायापालट केलेला, आपल्या सगळ्यांनी जो काही हातभार लावला, त्याच्यातून तुमचा माझा नीरा बारामती रोडला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. कसब्याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. नेक्सा असेल किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सातव परिवार, सोमाणी परिवार, मोता परिवार यांच्या अनेकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शोरूम त्या परिसरामध्ये आहेत आणि प्रत्येकाचं राहणीमान बदललेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जर परिस्थिती बरी असेल तरी देखील 4 चाकी वाहन त्यांच्याकडे आलेलं आहे. शिक्षक प्राध्यापकांच्याकडे तर सर्रास जर त्यांना 6 पे मिळत असेल तर ते पाहायला मिळतं. चांगली शेती केली तर शेतकऱ्यांच्याकडे पण पाहायला मिळतं आणि चांगला व्यवसाय केला तर व्यवसायधारकांच्याकडे पण तशा प्रकारची वाहनं पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळामध्ये टायरची दुकानं हे ठराविकच घटकाची मक्तेदारी होती आणि साऊथची मंडळी यायची आणि ते टायरचा व्यवसाय करायची, दुकानं त्या ठिकाणी टाकायची. त्यावेळेस एक एक टायर बदलण्याच्या करता, टायर पंक्चर काढण्याच्या करता, टायर त्या ठिकाणी नवीन टाकण्याच्या करता किती त्रास सहन केला जायचा, म्हणजे आपण सगळ्यांनी ते अनुभवलंय. आज जे काही व्ही रंगीलदास अँड कंपनी, त्याच्यामध्ये मी आज ज्यावेळेस फिरत होतो, जॅपनीज कंपनीनं इतक्या चांगल्या प्रकारचे टायर काढलेले आहेत. तिथं व्हील अलाइनमेंटची पण व्यवस्था उत्तम प्रकारची आहे. त्याचा बॅलन्स जर साधला गेला नाही तर तो साधण्याच्या करता पण काही गोष्टी तिथं केल्या जातात. अशा पद्धतीनं खूप नीटनेटकेपणाने हे टायरचं विक्रीचं केंद्र सुरू केलेलं आहे. आपण पूर्वीच्या काळामध्ये टायर बघायचो, सियाटचे टायर असतील, एमआरएफचे टायर असतील किंवा इतर वेगवेगळ्या कंपन्यांचे, अपोलोचे टायर असतील, हे टायर त्या ठिकाणी बघायचो. मी आताच फणींद्रला विचारलं की लाईट मोटर व्हेकलचेच टायर का, इथं ट्रॅक्टरचे पुढचे मागचे टायर, ट्रकचे टायर, ट्रेलरचे टायर आज का नाही? ते म्हणले ते फार उधारीचा धंदा असतो. काय ते सगळेजण कारखान्यावर, विलासरावला जास्त माहिती त्यातलं, कारखान्याचं पेमेंट आल्यावर देऊ वगैरे, तसं म्हणले इथं चालत नाही. इथं लोक रोखीनं देतात. आता ट्यूबलेस सर्रास, या कंपनी तर सर्रास 100% ट्यूबलेस टायर देते, बरोबर ना? अजिबात ट्यूब प्रकारच नाही. पूर्वीच्या काळामध्ये ती ट्यूब आणि काय खेळा गेल्यावर काय काय व्हायचं, वैताग यायचा सगळा. पण आता तशा प्रकारची परिस्थिती राहिलेली नाहीये. काळ बदलतोय, वेळ बदलते. आता थोडे दिवसात तुम्हाला मला
इलेक्ट्रिक कार पण पाहायला मिळतील. पेट्रोल पण भरायचं नाही, डिझेल पण भरायचं नाही. बॅटरी चार्ज केली की दिवसभर गाडी 300 किलोमीटर पर्यंत आरामात चालते. आज जगात तशा प्रकारच्या कार्स आहेत. पण बारामतीमध्ये उत्तम प्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शोरूम उभ्या राहत असताना टायर पण चांगले तिथं असावेत, हा दृष्टिकोन फणींद्र, संदीप आणि त्या सगळ्या परिवारांनी डोळ्यासमोर ठेवला. आणि आमच्या बारामतीकरांचा किंवा ग्राहकांचा प्रवास सुरक्षित सुखकर होण्यासाठी गाडीची कंडिशन जशी चांगली असली पाहिजे, गाडीचं बॉडी किंवा इंजिन चांगलं असलं पाहिजे, तसं गाडी किती महाग असली, प्रवास पूर्ण होण्यासाठी गाडीचे टायर आणि त्याची व्हील अलाइनमेंट सुद्धा तितकीच किंबहुना सगळ्यात महत्वाची आहे. कारण ज्यावेळेस आम्ही हायवेवर जात असतो तर कित्येकदा ऍक्सिडेंट भरधाव वेगाने कार जात असताना भर दुपारच्या तळपत्या उन्हामध्ये टायर बस्ट होतो आणि गाडीचा ऍक्सिडेंट होतो. पुढचा टायर फुटला तर अक्षरशः त्या ड्रायव्हरलाही गाडी कंट्रोल होत नाही आणि होत्याचं नव्हतं. कुटुंबाच्या कुटुंब, काही अनेक जणांचे जीव त्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळं अजिबात गाडीचा टायर गोटा होईपर्यंत नीती चालू नका, नाहीतर आपलं चाललेलंच आहे, टायर आधीच आहे, ती गोटा झालेलाच आहे. ते तसलं काही गोष्टीमध्ये तुम्ही मी गाडी वापरत असताना नको त्या बाबतीमध्ये काटकसर करण्याची अजिबात गरज नाही. ह्याची नोंद कृपया, मी फणींद्रच्या वीरंगीलदास अँड कंपनीचं उद्घाटन करायला आलोय आणि त्याचे टायर खपावेत म्हणून मी सांगत नाही. मी तुमच्या जीवाची काळजी करतोय म्हणून बाबूराव सांगतोय. तुम्ही सगळ्यांची गरज आहे ना आपल्याला, आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा विचार आपण करा. या सगळ्यामध्ये फणींद्रजी तुम्हाला तर अनुभव आहे, पहिला तुमची एक शाखा आहेच, एक शोरूम आहेच. त्याच्यामुळं मी काही सांगायची गरज नाही की आमच्या ग्राहकाचं अतिशय समाधान होईल, त्याला सगळ्या सेवा दर्जेदार आणि माफक किमतीमध्ये उपलब्ध त्या ठिकाणी होतील. कुठल्याही परिस्थितीमध्ये इथे येणाऱ्या ग्राहकाची फसवणूक त्या ठिकाणी होणार नाही, त्याचं समाधानच होईल. विक्री पश्चात देखील त्याला चांगल्या प्रकारची सेवा मिळेल. कुठली तक्रार किंवा तक्रार आलीच तरी तिचं निराकरण वेळेत आणि तात्काळ होईल असा विश्वास, अशी अपेक्षा मी फणींद्र, कारण संदीपजी तर काय वकिली करणार, त्याच्यावर कुठे येईल, त्याच्यावर त्यांना सांगून काही चालणार नाही. एस.एन. जगताप, आमचे संदीपजी, हे वकिलीचं काम असेल तर तिथं त्यांना सांगायचं. पण फणींद्र, तुम्ही या व्यवसायामध्ये आपल्या विनोद कुमार गुजर साहेबांनी त्यांचा स्वतःचं आयुष्यामध्ये बारामतीकरांशी अतिशय आपलेपणाचे, जिव्हाळ्याचे, प्रेमाचे संबंध ठेवले होते. आज इथं आलेले आहेत ह्याच्यातले बरेच जण विनोद कुमारांशी असणारे संबंध लक्षामध्ये घेता तुम्हाला शुभेच्छा देण्याच्या करता, तुम्हाला आशीर्वाद देण्याच्या करता ते आलेले आहेत. मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्वर्गीय विनोद कुमार गुजर साहेबांना पण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गुजर परिवाराचं सुरुवातीच्या काळामध्ये खूप मोठा व्यवसायामध्ये नावलौकिक होता. पवार साहेबांशी किंवा स्वर्गीय आप्पासाहेब काकांशी आम्ही चर्चा करायचो किंवा करतो साहेबांशी. त्यावेळेस साहेब जुन्या आठवणी ज्यावेळेस उजाळा देत असतात त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. आणि त्यांनी बारामतीकरांचं नेतृत्व पण नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीने केलं. विद्या प्रतिष्ठानला पण एक पवार साहेब संपूर्ण देशात आणि राज्यामध्ये काम करत असताना उपाध्यक्ष या नात्याने विद्या प्रतिष्ठान या इन्स्टिट्यूटचा नावलौकिक वाढवण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा होणार नाही याबद्दलची खबरदारी त्यांनी त्या ठिकाणी घेतली. परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही आणि ते आज आपल्यातनं निघून गेलेले आहेत. परंतु त्यांची पुढची पिढी चांगल्या प्रकारचं काम करते, चांगल्या प्रकारचे संबंध ठेवते, चांगल्या प्रकारे लोकांशी आपलेपणाने वागते. त्या गोष्टीचं समाधान खरोखरीच मला पण आहे आणि आम्हा तमाम बारामतीकरांना पण आहे. ही पण बाब मी अतिशय नम्रपणे आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. तशाच पद्धतीनं त्यांच्या नावाला साजेचंच काम तुम्ही
जे जे व्यवसाय करतात ते व्यवसाय करत असताना तुमच्याकडनं व्हावं ही अपेक्षा देखील मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो। आणि खरं तर गुजर कुटुंबाला मी काही असं वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु जे नवीन तरुण उद्योगामध्ये येत असतात त्यांनी हे लक्षात ठेवावं, कारण फणींद्र गुजर हे तसं बघितलं तर केमिकल इंजिनियर आहेत। त्यांचं कुटुंब टायर विक्री आणि हॉटेल व्यवसायात यश, नाव, कीर्ती, प्रसिद्धी मिळवतंय। त्यातच हे यश असंच वाढत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा मी ह्या निमित्तानं देतो। त्याच्यामुळं केमिकल इंजिनियर असणारी व्यक्ती पण किती चांगल्या प्रकारे टायरची विक्री करते याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी। शेवटी कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे आणि एक उत्तम सेवा, सर्व्हिस खूप महत्वाची अलीकडच्या काळामध्ये। आणि स्वतः याकोहामा ही जी कंपनी आहे त्या कंपनीत आता फणींद्र मला सांगत होता की वर्षाला 10 लाख टायर विकतात। 10 लाखच ना पर इयर, 10 लाख टायर पर इयर विकतात। म्हणजे विचार करा किती टायर खपतायत आणि काय खपताय। फक्त टायर वगैरे ज्यावेळेस खराब होतो त्यावेळेस टाकून द्यावा लागतो, त्यावेळेस जाळायच्या भानगडीत काही पडू नये, नाहीतर कुठेतरी रस्ता बंद असला की टायर जाळायचं, सगळं प्रदूषण होतंय, सगळं वाटोळं होतंय। पर्यावरणाचा पण विचार करा बाबांनो, झाडं लावण्याचा प्रयत्न आपण करतोय, आपल्या पुढच्या पिढीला पण स्वच्छ चांगली हवा मिळाली पाहिजे, त्यांना पण आई वडिलांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर चांगलं जीवन जगता आलं पाहिजे, याबद्दल पण आपण बारामतीकरांनी लक्ष दिलं पाहिजे। आपण लावतोय झाडं, दुष्काळाचं सावट आहे, तरी देखील कसं काय आणखीन त्याच्यामध्ये भर घालता येईल हे तुम्ही जर 1967 आता मिळणार नाही गुगलवर, पण गुगल 1967च्या काळात फोटो काढलेले असतील तर त्या फोटोच्या काळातली बारामती आणि आताची बारामती याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे, पण त्याच्यात अजून फरक पडला पाहिजे। पुढं लोकांना वाटलं पाहिजे की बारामती ना ती हिरवीगार झाडांनी नटलेली बारामती, असं बारामतीचं नाव लौकिक वाढावा असं मेहता मला वाटतं। तुम्ही बाहेरनं येऊन आमच्याकडे धंदे पाणी केले, जरा झाडं लावा, आमच्या इथं येऊन पैसा कमवला, सगळं केलं, आम्हालाही काही त्याच्याबद्दल म्हणायचं नाही, परंतु झाडं लावायला तुम्ही सगळ्यांनी, आम्ही बारामतीकरांनी कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं बाहेरनं आलेल्या आणि आता बारामतीकर झाले त्यांनी पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये रस दाखवावा अशा प्रकारची विनंती करतो। अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, महागाई आहे, बाकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, परंतु ते विषय काढण्याचं व्यासपीठ नाही। निवळ फणींद्रच्या गुजर परिवाराच्या प्रेमापोटी आपण सगळेजण इथं आलेलो आहोत आणि त्याच्यामुळं आपल्या सर्वांना आणि या नवीन शोरूमला आणि नवीन वर्षाच्या मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि फणींद्र ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं यश मिळो। किती जवळचे आम्ही लोक असलो तर उधारी कुणाला देऊ नका, रोखीने व्यवहार करा, तर आपलं सगळं चालेल, नाहीतर तसं नाहीतर तुम्ही डोकं चालवलंय की टायर बियर विकायला ठेवले नाही, त्याच्यामुळे ती उधारीवाले नाहीच तुम्ही पहिल्यांपासून ठेवले। त्याच्यामुळे इथं असणाऱ्यांनी पण असले संबंध तरी येताना रोखीनच टायर घेऊन त्या ठिकाणी जावा आणि तुम्ही पण चांगली गाडी चालवा, सुरक्षित राहा, हेल्मेट वापरा। मोटरसायकलवाल्यांनी तर सगळ्यांनी हेल्मेट वापरावं। मी पुण्याच्या शहराबद्दल बोललेलं नाही, ग्रामीणबद्दल बोललेलं आहे। शहरामध्ये काय बोलायचं ते मी तिथे गेल्यावर बोली, पण ग्रामीणच्या लोकांनी तरी हेल्मेट वापरलं पाहिजे। कुणी ना कुणी घरामध्ये आपली वाट बघतंय, आपल्यावर जबाबदारी आहे, आपल्या बाकीच्या पण सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्याची खुणगाट प्रत्येकाने मनामध्ये ठेवली पाहिजे। नाहीतर नवीन टायर घातल्यानंतर कशी गाडी वळताना आवाज देते टायरचा, तसलं काही भानगडी करू नका, नाहीतर सिनेमात बघितल्यानंतर कर 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 तर ते एखाद्या तरुणालाही वाटतं की मला पण तसा काही आवाज काढता आला पाहिजे। वेगाचं नियंत्रण हे जे काही नियमाने ठरवून दिलेलं आहे ते आपण पाळलंच पाहिजे आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी वागावं अशा प्रकारची विनंती करतो। पुन्हा एकदा व्ही रंगीलदास अँड कंपनी या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनाच्या करता त्यांना शुभेच्छा देतो। अच्छा, तेव्हा काही डस्टबिन बनवली त्या कंपनीनं
ही डस्टबिन थुंकण्या करता नाही, कार मध्ये ठेवण्या करताय, नाही तर तंबाखू खायची काय वाटवच आहे, पान खायचं थुकतोय ते. तसं नाही, आपलं कधी कधी टिश्यू पेपर वापरतो, कार मध्ये कधीतरी काहीतरी खातो, खाल्ल्यानंतर काच हळूच खाली करतो देतो टाकून. तर तुम्हाला मला अस्वच्छता निर्माण करण्याच्या करता जबाबदारी दिलेली नाही. कारमध्ये हे ठेवलं तर इथनं आपलं आतमध्ये टाकलं, जसं तिथं ते छोटं छोटं आपण चॉकलेट खाल्ल्यानंतर असतं ना, तर तसं ते फारच छोटं असतं, हे अतिशय परफेक्ट आहे. पण दिवसभराचं संध्याकाळी साफ करायचंय आणि ते कचऱ्यातच टाकायचं, ते मधीच कुठेतरी टाकून द्यायचं नाही. त्याचा हा, ते कस्टमरला वाटायचं, ज्यांना गाड्या आहेत त्यांनाच वाटा. द्या आम्हाला एक गाडी, म्हणजे आमचं सुरुवात. हा, टायर घ्यायला आलो होतो गादिया साहेब, माझ्या गाडीचे टायरच नव्हते, आता आलेत का? आता ते 4 टायर आलेत. आमच्या गाडीचे, सुनेत्राच्या गाडीची टायरची साईज जरा वेगळी आहे आमची, म्हणजे साहेबांचे पण त्याच्यात येते. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आपण सगळ्यांनीच आपला आपला परिसर चांगला होण्याच्या करता, ह्याच्यात किती लोकांना काम मिळणार फणींद्र? आता ह्या 6 जणांना पण ह्याच्यातनं रोजगार मिळणार आहे, त्याच्यामुळे 6 जणांची रोजीरोटीचाही प्रश्न त्या निमित्तानं सुटणार आहे. असा खूप काही ह्याच्यातनं घडत असतं. आणि ह्या रोडची पण शोभा ह्या शोरूममुळे वाढलेली, इतरांच्यामुळे पण वाढलेली, पण ते आणखीन चांगलं करण्याचा प्रयत्न. तुम्ही बघा, पूर्वी आपण पुण्या मुंबईमध्ये जशा प्रकारच्या शोरूम बघायचो तशा आता आपल्या बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिवाळीच्या काळामध्ये पण नेक्साचे जे उद्घाटन केलं आणि नेक्साचा चौक